मराठ्यांचे संघर्ष योद्धा जरांगे पाटील आज येवल्यामध्ये त्यांचं पदार्पण होतंय। येवल्यामध्ये ते मराठ्यांना जागृत करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। आपण त्यांच्या स्वागतासाठी या सुरेगाव रस्ता इथं उपस्थित आहोत। या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठी समाज आणि सर्व समाज या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी आलेला आहे। तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया का या निमित्ताने जे काही वातावरण निर्मिती झालेली आहे, मराठी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे पाटील आपली स्वतःची बाजी लावताय, जीव ओतून या ठिकाणी काम करताय आणि ते मिळवून घेण्यासाठी आपला समाज एकत्रित करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। तर काय वाटतं या ग्रामस्थांना, त्यांना विचारूया। आम्ही सर्व सुरेगाव रस्ता येथील मुस्लिम बांधव हे मराठ्यांसोबत आहोत आणि इडून पुढे जरांगे पाटील सोबत आम्ही उभं राहणार, आरक्षणासोबत त्यांच्या पाठीशी उभे राहणार। आम्ही हे जे मराठा आरक्षण आहे का याच्यात देण्यासाठी जी दिरंगाई होती तर त्याबद्दल काय वाटतं आपल्याला? त्यांनी आमचा फुल पाठिंबा आहे, त्यांना मराठ्यांना आमचा पाठिंबा आहे, जरांगे पाटलाला बी आमचा पाठिंबा आहे। हे गाव लेवलला किंवा तळागाळामध्ये जे वातावरण आहे, आता बाहेर तर समाजामध्ये तेढ निर्माण करताय, तर त्याबद्दल आता जे तुमच्या गावातलं वातावरण ते कसं आहे? आमच्या गावातलं वातावरण काही प्रॉब्लेम नाही, वातावरण चांगलं आहे आणि आमच्या सरकारला विनंती आहे त्यांनी आरक्षण द्यावा। हा, लवकरात लवकर, हो लवकरात लवकर आरक्षण द्यावा। लाडक्या बहिणीचं या ठिकाणी एका रात्रीत जी आर निघतो आणि आरक्षणासाठी इतकी दिरंगाई का लावली जाते? ते आमची तर पाठिंबा आहे सर जरांगे पाटलाला, सरकारने याचे लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा। नक्कीच या ठिकाणी हे जे आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला जे इथं आपण जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी उत्सुक आहात, तर काय वाटतं आपल्याला? आम्ही सर्व सुरेगाव कंपनी जरांगे पाटलाच्या पाठीमागे आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही सर्व कंपनी माघार घेणार नाही। हे जे मराठा आरक्षणाला विरोध होत आहे त्याबद्दल काय सांगाल? विरोध करणारे थोडाफार विरोध जरी झाला तरी पण आम्ही त्याला काही जुमानत नाही। आम्ही त्याचे योद्ध करणार, त्यांच्या पाठीमागे व्हायचं। आम्ही जोपर्यंत लढा चालूच ठेवणार तो चालूच ठेवणार आहे। काय वाटतं तुम्हाला याच्यात आरक्षण मिळेल आपल्याला? मिळवल्याशिवाय तर आम्ही मागे घेणारच नाही ना। या ठिकाणी जे आरक्षणासाठी आपली मागणी चालू आहे त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल हेच सांगायचं, कालचा जो दसरा मेळावा झाला पूर्ण महाराष्ट्राने बघितला आणि दिवाळीचा उद्धव ठाकरेंचा जो दसरा मेळावा झाला त्यात काय गर्दी होती, एकनाथ शिंदेचा काय झाला त्यात काय गर्दी होती आणि जरांगे पाटलांचा झाला त्यात काय गर्दी। यावरून शासनाचे डोळे उघडले, प्रशासनाचे उघडले आणि पब्लिकचे उघडले। त्याकरता यांना कुठल्याही परिस्थिती ह्या 2 दिवसात कुठल्याही प्रकारचं काही न घेता त्यांना ओबीसीतून आरक्षण हे मराठ्यांना द्यावंच लागेल, नाहीतर त्यांना पुढच्या काळात काय ती तकलीफ होणार आहे ते त्यांना सगळे समजते। आता इलेक्शन तोंडावर आहे, तर काय वाटतं इलेक्शन साठी जे मतदान मागायले आता काय वाटतं त्याबद्दल? सर्वच उमेदवार जे आहे राजकारणी हे ज्याच्या त्याच्या पोळ्या भाजण्याकरता लोकांकरता फिरताय, परंतु पब्लिकशी हे किती जण कोणाकडे गेले आणि किती काही केलं तर पब्लिकच्या मनातलं जे काय हे कुठल्याही प्रकारचा शासकीय जो नेता आहे हा काढू शकत नाही। तुम्हाला दाखवणे दात वेगळे आणि तुम्हाला ज्या दिवशी तुमची जागा दाखवायची ती निश्चित सर्व महाराष्ट्रातील जनता ही त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा सगळ्यांचा शब्द आहे। आणि जरांगे पाटील जे सांगतील या शब्दाला महाराष्ट्रातील 65% जनता ही जरांगे पाटला मागे आहे। त्याकरता आम्हाला त्या सरकार कोण येणार याची पुढची कुठल्याही प्रकारची काळजीच नाही, ती 100% जरांगे पाटला जे आदेश देतील तो आपल्याला मान्य राहील, 100% मान्य राहणार। जरांगे पाटलांनी काही सांगितलं, तुम्ही हा दगड मी इथं टाकतो याच्या पाठीमागे राहा, आम्ही 100% त्याच्या पाठीमागे राहणार। जरांगे पाटील आज आपल्या येवल्यामध्ये येत आहे, तर काय वाटतं? आज इथं मोठ्या प्रमाणात मध्ये जरांगे पाटलाच्या स्वागताचे बॅनर लावलेले आहे आणि पुढं खामगाव पाटीवर त्यांना क्रेनच्या माध्यमातून मोठा हार अर्पण करणार आहे आणि जागी जागी समाज बांधव रस्त्यावर स्वागतासाठी थांबलेले उत्स्फूर्तपणे सगळे जागी जागी थांबले। जरांगे पाटील 2-2 मिनिटं का व्हायना तिथं भेट देणार आहे। या ठिकाणी आता मी गावकऱ्यांशी चर्चा केली तर मुस्लिम समाज असेल, इतरही समाज हे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आहे, परंतु तालुक्यामध्ये असं वातावरण निर्मिती केली जाते का माळी आणि हे अलग अलग जे समाज आहे तर त्यांच्यामध्ये तेढ निर्माण केला जातो, काय वाटतं? हे आमच्या तालुक्यामध्ये कधी नव्हतं यापूर्वी, पण भुजबळ आल्यापासून हे सगळे उद्योग चालू झालेले। नाही तर आमचा तालुका ह्यो गुन्ह्या गोविंदाने या अगोदर नांदत होता
आम्ही कधी जातीपातीचे राजकारण आमच्या कुठल्याही पुढाऱ्यांनी केलं नाही, यो इतिहास आहे. कारण की हिरूभाऊ गवळी आमचे इथले आमदार होते, स्वर्गीय जनार्दन पाटील आमदार होते, बोरकडे मास्तर होते, लोकनेते मारुतराव पवार आमदार होते. यांनी कधीच उद्योग केला नाही यापूर्वी. परंतु भुजबळ आल्यापासून दोन समाजात भांडणं लावून द्यायचे ना आपली पोळी भाजायची, हे उद्योग भुजबळांनी चालू केलेले. आता सध्या तर तुमची पण वातावरण निर्मिती झालेली आहे, तुम्ही पण या आमदारकीसाठी चंग बांधून आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? ते जनता जो निर्णय देईल मला त्या निर्णयावर मी ठाम राहील. जे सर्वसामान्य जनता जो निर्णय घेईल त्यांच्या सोबत मी राहील. नक्कीच. आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आज आपल्याला सगळ्यात जास्त विरोध जो आहे तो येवल्यातून होतोय. येवल्यातून का होतोय विरोध हा? येवल्यातून काय होतंय तर येवल्यातून यांनी ज्यांचे शेणातले हात लोण्यात येवल्यावाल्यांनी घातले असं म्हणायला काही हरकत नाही. ज्यांना मुंबईवरून इथं मुंबईकरांनी जेव्हा स्वीकारलं नाही त्यावेळेला येवल्याकरांनी यांना खुर्चीवर बसवलं आणि त्याची पावती आज संबंध महाराष्ट्राला येवल्यावाल्यांना त्याचे भोग भोगावं लागू राहिले असं आम्हाला वाटतंय. आता या ठिकाणी तर आता ऑब्झर्वेशन असं आहे का, भुजबळ साहेब सांगताय का पाणी आणलं, मी खूप विकास केला. आता पाण्याचा जो प्रश्न आहे हा 3 टर्मपासनं 4 टर्मपासनं त्याच्यावर आमदारही होऊन गेले, खासदारही होऊन गेले, परंतु सध्या परिस्थिती काय आहे? तो फक्त ढोपराला मध लावल्यासारखं आहे. पाण्याचा प्रश्न म्हणजे काय बुवा, आता तुम्ही जाऊन आता बी डोंगरगावची परिस्थिती पाहू शकता. सगळ्या गोष्टी लोकांच्या तुम्ही प्रतिक्रिया पण तिथं जाऊन घेतल्या तर तुम्हाला ते पण समजेल काय परिस्थिती तिकडे सुद्धा. नाही, आता सध्या परिस्थिती तिथं पाणी नाहीये, पण अशी आशा दाखवली जाते का, असं उद्घाटन केलं जातं का पाणी भरपूर प्रमाणात येईल. पाणी त्यांच्या उद्घाटनावरून ते परत गेले आणि पाणी सुद्धा परत गेलेलं आहे. तिथं फक्त झेंडूचे फुलं खाली राहिलेले. या ठिकाणी आज जरांगे पाटील येत आहे, तर त्याबद्दल काय संबोधित कराल? आता जरांगे पाटील जो निर्णय घेणार आहे ना तो सगळ्यांना मान्य राहील आणि ते सर्व समाजाला सोबत घेऊन, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन आणि सोबत चालताय. आणि अखंड समाज यो जरांगे पाटील सांगतील त्या आदेशावर ठाम आहे. तुमची अशी प्रतिमा तयार झालेली आहे की समाजासाठी लढणारा माणूस, समाजासाठी वेळ देणारा माणूस, कोणत्याही क्षणाला फोन उचलणारा माणूस, काय सांगाल? आता हे सर्व तळागाळातल्या लोकांच्या या जे मला उत्स्फूर्तपणे ते सगळे मदत करत आहे किंवा सगळ्या गोष्टीचं बळ देत आहे. माझ्या ज्या संकट माझ्यावर जे ओढून आलेले आहे त्याच्यात धीर मला ह्या सगळ्या सर्वसामान्य दिलेला आहे. त्यांच्या जीवावर हे सगळं चालू आहे माझं. इतर याच्यापेक्षा माझ्याकडे इतर दुसरं काही विषय नाही आहे. ही जनता हीच आमची प्रॉपर्टी आहे, सर्वसामान्य जनता. नक्कीच जनतेत लढण्यासाठी, जनतेसाठी वेळ देणारा नेता म्हणून आज सचिन भाऊ यांचं नाव पुढं आहे. अजूनही काही आहे या ठिकाणी ग्रामस्थ, त्यांना विचारू आहे का आज जरांगे पाटील आपल्या येवल्या तालुक्यामध्ये येत आहे. प्रथमतः जरांगे पाटलांचं सुरेगाव नगरीमध्ये प्रथमतः अभिनंदन करतो आणि जरांगे पाटलाला एवढं सांगायला पाहिजे का आत्तापर्यंत 55 लाख नोंदी आमच्या सापडल्या आणि आता मुठभर मराठे राहिलेले त्यांचं सुद्धा होणार आहे. जरांगे पाटील प्रयत्नच चालू आहे जरांगे पाटलांचे, काही त्याच्यात म्हणजे हे नाही. आमचं आरक्षण आम्हाला मिळणार आहे 100%, हे आम्हाला माहिती आहे. या ठिकाणी जे नेते, आपले मराठी समाजाचे नेते, कोणी या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी असं उघडपणे समोर आलेलं नाही. परंतु आता इलेक्शन ज्यावेळेस तोंडावर आले त्यावेळेस एक जण बाहेर येतोय आणि लोकांकडे जाऊन संपर्क साधतोय, त्याबद्दल काय सांगा? नाही, ते नेते सगळे आमच्या सोबत आहे, ते बरोबर येणार आहे. त्यांना समाजाची जाण आहे, समाजासाठी सगळ्या नेत्यांनी एकत्र येणार आहे 100%, आम्हाला त्याची खात्री. नक्कीच. या ठिकाणी अजूनही काही ग्रामस्थ आहेत तर त्यांनाही विचारूया की आज जरांगे पाटील आपल्या येवल्यामध्ये येत आहे, काय सांगाल? आज मुक्तीभूमीवर आपल्या एवढा मोठा कार्यक्रम आहे की कालचा एवढा मोठा नारायणगडावरचा कार्यक्रम साधारण 1.5 ते 2 कोटी लोक सर्व महाराष्ट्राने बघितले. एवढा थकलेला माणूस एक समाजासाठी येवल्यात येणार ही एक धगधगती तलवार आहे की ती खाली म्यानातून बाहेर निघलेली आहे, ती आता पडणार नाही.
आणि येवल्यात तो जो काही एल्गार होणार आहे त्या एल्गारात आम्ही सर्व मराठा समाज, इतर समाज, कुठले म्हणजे 12 बलुतेदार जे म्हणतात तो सगळा समाज येवल्यात आज उपस्थित राहणार आहे. नक्कीच आता जरांगे पाटील ज्या पद्धतीनं आपल्याला संबोधित करणार आहे का हा जो समाज आहे हा सगळा एकत्रित करण्याचं मोठं काम जरांगे पाटलांनी केलेलं आहे. परंतु आता सध्या स्थिती जी आरक्षणाची स्थिती निर्माण झालेली आहे का आता छोटीशी गोष्ट आहे का आपल्याला GR काढून आणि ते जाहीर केलं पाहिजे, ते का होत नाही? आता माग आपण मुंबईला गेलो होतो, संबंध महाराष्ट्राने ते बघितलेलं आहे. या सरकारने आपल्याला खोटं आश्वासन किंवा खोटं लेखी एक पत्र दिलेलं होतं आणि त्यावेळेस सांगितलं होतं की आरक्षण जाहीर झालं, परंतु कोर्टात न टिकणारं आरक्षण हे सरकार देऊ पाहत आहे ते आपण घेणार नाही. आपल्याला जो ओबीसी मधून जे 27% मधलं जे आरक्षण आहे ते आपल्याला मराठा समाजाला ओबीसी मधून पाहिजे. त्यासाठी जरांगे पाटलांचा लढा आता कालच त्यांनी तुम्हाला बघितलं असेल, पूर्ण महाराष्ट्राने बघितलं आणि तुम्ही पण बघितलं. जर कधी आचारसंहिता लागायच्या आत जर ते नाही मिळालं तर जरांगे पाटलांनी त्यांना एक अनुचित असा एक इशारा दिलाय की त्यांनी असं दंड पण ठोकलंय. त्या दंड ठोकल्याच्या नुसारच आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं आहे आणि ते दंड ठोकणं आणि ते येवल्यातून आम्ही दाखवून देणार आहे. कारण येवल्यातून फार मोठा विरोध संबंध महाराष्ट्रात जो कोणी आमच्या मराठा समाजाला विरोध केला तर तो येवल्यातून लोकप्रतिनिधी छगन भुजबळांनी केला. त्यांची उलथापालथ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नाही, यांनी जो विरोध केला ते त्यांच्या जसे समाजाच्या बाजूने उभे राहिले तसं आपले मराठी नेते दिसताय का कुठं? 100%. हे बघा आता या प्रक्रियेत आम्ही संबंध मराठा समाज जेव्हापासून पाटील आरक्षणाला बसले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही 64-65 दिवस उपोषण केलेले लोक आहोत. पूर्व भागात 17-18 ठिकाणी प्रत्येक गावामध्ये उपोषण बसलेली होती आणि त्या काळामध्ये असं काही मराठी लोकांना वाटत होतं, मराठी नेत्यांना वाटत होतं की जरांगे पाटील म्हणजे हलक्यात घेण्यासारखं होतं. परंतु आजची परिस्थिती अशी आहे का सरकार सुद्धा त्यांना हलक्यात घेत नाही. त्याच्यामुळं मराठा जेवढे नेते आहेत ते येवल्यातून ठीक आहे. आजची परिस्थिती अशी का प्रत्येक जण उमेदवारीसाठी कुठल्या तरी पक्षात तयार होत असेल, परंतु आमच्या बरोबर आता सचिन भाऊ होते. सचिन भाऊंनी जी मार्केट कमिटी लढली जेव्हापासून मराठा आरक्षण चालू झालं तेव्हापासून मराठ्यांच्या पाठीमागे राहण्यासाठी आणि मार्केट कमिटीचं पद सुद्धा नको मला, फक्त मी एक मराठा आणि माझ्या मराठा बंधूंना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सतत झंझावत असे सचिन भाऊंनी ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी का आत्ताच तुम्ही सचिन भाऊंना पण विचारलं, ते मला असं कळवळून आलं होतं की खरोखर निम्म्या रात्री असो केव्हाही असो झोपेतून उठणारा माणूस फक्त सर्वसामान्यांचं म्हटलं तर आज एवढ्या सचिन भाऊ यांचे अजूनही काही ग्रामस्थ या ठिकाणी आहे तर त्यांना विचारूया का आपण जे आता नियोजन केलेलं आहे जरांगे पाटील आपल्या येवले तालुक्यामध्ये आता आपणही मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचं स्वागत करण्यासाठी इच्छुक आहोत. परंतु ही जी परिस्थिती निर्माण झाली का जो मेळावा झाला काल नारायणगडावर तर त्यानंतर लगेचच त्यांना येवल्यामध्ये यावं लागलं का, हे जे करावं लागलं ते हे काय कारण याच्या पाठीमागे? हा जो येवल्याचा जो मुकरदम आहे, टोळ्या मुकरदम यांनी जे जातीमध्ये जे भांडणं लावलेले, पुण्याचा माणूस तिथं वडी उतरीला नेऊन बसवतो, तो एक प्राध्यापक त्याचा काही संबंध नाहीये, त्याला त्यांनी एका रात्रीत ओबीसीचा नेता बनवून त्यांनी तिथं उपोषणाला बसवलं. म्हणजे पाटलाच्या परस्पर आंदोलनाला उपोषणाला उपोषण म्हणून हा टोळी जो मुकरदम यांनी जे जातीमध्ये जे भांडणं लावलेले तर हा येवल्याचा मुकरदम करतोय. यांनी पूर्ण संबंध महाराष्ट्रामध्ये पूर्ण जातीमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पकड जाती घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं, तसं हा महाराष्ट्र गुन्ह्या गोविंदांनी नादत होता. या टोळी मुकरदमांनी प्रत्येक जातीमध्ये भांडणं लावून हे जे वेश पेरण्याचं काम केलेलं आहे त्याला कुठंतरी जरांगे पाटलांनी जो महाराष्ट्र संबंध एकत्र केला. काल तुम्ही संबंध लोकांनी पाहिला असेल 400 वर्षानंतर काल संबंध 18 पकड जातींचा पहिल्यांदा ऐतिहासिक म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारा मेळावा तिथं दसरा मेळावा झाला. तर त्या मेळाव्याला कोटीचे कोटी आकडे त्यांनी मीडियाने त्यांनी दाखवले, म्हणजे आकडे सुद्धा गायब करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याला कुठंतरी खतपाणी घालण्याचं काम हा मुकरदम करतोय. हे मुकरदम जो आहे या ठिकाणी खतपाणी घालण्याचं काम करतं. हे जे सिद्ध झालं ज्यावेळेस उपोषण सुटलं आणि तुमचे जे हाके आहे तर त्यांना प्रत्यक्षात तिथं पकडलं गेलं, हे नशेबाज वगैरे वगैरे आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आता तुम्ही स्वतः पाहिलं असेल, इथं जर रस्त्याने गाडी चालली तर एक रस्त्याचा RTO त्याच्या हातामध्ये मीटर राहतं,
तो ड्रिंक आणि ड्राईव्हची केस करतो आणि जागेवर त्याला चलन देतो ड्रायव्हरला. सर्वसामान्य माणसाला, ड्रायव्हरला किंवा गाडी चालकाला हे एका मिनिटात जागेवर चलन करून त्याच्या नावावर दंड पाडला जातं, त्याला अटक करण्यात जाते, त्याच्यावर केस केली जाते. या महाशयाला, या म्हणजे गृहमंत्र्याचा याच्यात हात आहे. याला एवढा सपोर्ट आहे, याला पोलीस स्टेशनला नेलं जातं, तिथं बसवलं जातं, तिथं त्याला चहा पाणी पाजलं जातं. त्याच्यानंतर त्याचे ससून मेडिकलमधून रिपोर्ट असे एकदम नील येतात, म्हणजे जसं त्यांनी काही केलेलंच नाही आहे. तुम्ही पाहिलं असेल तो मद्य धुंद अवस्थेत त्याला स्वतःला उभं राहता येत नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी असं काय एका तासात असा काय चमत्कार घडतो का ते रिपोर्ट सगळे व्यवस्थित येतात. या ठिकाणी आपण जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठी समाज मुंबईला गेला होता. ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं का आता तुम्हाला आरक्षण हे मी दिल्याशिवाय राहणार नाही, पण तरी पण आपल्याला इतके दिवस गेले आरक्षण का मिळत नाही? हे जे झुलवायचं काम चालू केलेलं आहे, तेरी मेरी तेरी असं चालू आहे. 3 पक्ष यांच्या गटात आहे, 3 पक्ष यांच्या गटात आहे. याच्या आधी यांनी काय केलं आणि त्यांनी काय केलं. यांना जर आता सत्तेमध्ये ये तर त्यांनी द्यायचं काम आहे. खुर्चीवर बसणाऱ्याचा अधिकार राहतो, ते विरोधकाकडे वोट करतात. यांनी काय केलं? अरे त्यांनी नाही काही केलं म्हणून तुम्हाला सत्ता भेटली ना. तुम्ही सत्तेचे दुरुपयोग करून नुसते ठोकळ आश्वासनाचं. आता तुम्ही परवा दिवशी पाहिलं असेल 17 जाती ओबीसी मध्ये घातल्या. त्यांनी कोणतं आंदोलन केलं नाही ना कोणतं निवेदन दिलं नाही. 17 जाती ही त्यांनी अचानक ओबीसी मध्ये येऊन घातले. मग त्यावेळेला हा कुठं मुकरदम गेला ओबीसीवर अन्याय होणारा? कुठे गेले ते हाके महाशय? ते बसले, ते त्यांचं पॅकअप झालं. त्यांनी तुम्हाला काय वाटतं मिली भगत आहे दोन्ही पक्षाची? हो, हे आम्हाला युती आणि आघाडीची. युती आणि आघाडी हे एकच नाण्याच्या दोन्ही बाजू असंच समजायचं. याच्यामुळं आज पाटलांनी जर आदेश दिला तर आम्ही सगळ्यात पहिला आम्ही कोपरगावकर या येवल्यामध्ये येऊन या टोळी मुकरदमाचा महाराष्ट्रातून याला जमिनीत गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, स्वस्थ बसणार नाही. आणि तमाम येवला आणि कोपरगावच्या वतीने आश्वासन देतो, महाराष्ट्रात कुठे निकाल लागू न लागू याचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आता सध्याची परिस्थिती आहे की येवल्यामध्ये जरांगे पाटील येत आहे, त्याबद्दल काय सांगाल? जय जिजाऊ जय शिवराय. आम्ही कोपरगावहून आलेलो आहे. काल आम्ही कोपरगाव ग्रामस्थ, सर्व अखंड मराठा सेवक तसेच येवलाचे बंधू आम्ही सर्वजण काल जवळजवळ 5 ते 6 मिनी बस करून नारायणगडला गेलो होतो. आणि नारायणगडला ते सिद्ध झालेले, आम्हाला कडले प्रूफ दाखवायचे, कुठले गॅजेट आणायची गरजच नाही आता. का कॅमेरेमध्ये जगातील कोणत्याच दुर्बिणीमध्ये बसणार नाही एवढा अखंड मराठा समाज त्या गडावर आला होता. आणि हाच आमचा कालच विजय झालेला आहे. विजयादशमीच्या दिवशी हा हाके, हा वाघमारे, हे छगन भुजबळ हे कितीही काही त्यांची ताणू द्या, आता कुठलाही कुणाचाही टिकाव लावणार नाही. 100% हा मराठ्यांचा विजय आहे. आणि याची नांदी सचिन भाऊ आयर सारख्या मराठा तरुणांकडून ही महाराष्ट्रात जाणार आहे आणि याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रभर जाणार आहे. आणि 100% जे 14 महिन्यापासून आम्हाला ताटकावर ठेवलेले आहेत या सगळ्या हरामखोरांचं आम्ही नक्कीच पाणीपत करणार आहे. आणि त्याची सुरुवात आज विजयादशमी काल झाली आणि आज रस्ता सुरेगाव पासून जी नांदी भेटणार आहे याचा निश्चित हा टेंबा संपूर्ण महाराष्ट्रातील या जातीवंत मराठी या राजकारणातील सर्वांना जाळून टाकणार आहे अशी खात्री प्रकट करतो. आणि सर्व बांधवांना मी विनंती करतो की यापुढले आपले गट तट राजकीय सगळ्या सतरंजा उचलायचं बंद करा आणि फक्त मराठा समाजामागे उभे राहा. मुस्लिम बांधव, दलित बांधव हे सगळे बांधव आपल्या पाठीमागे आहे, परंतु काही कारणाने त्यांना आपल्या पुढे प्रदर्शित होता येत नाही. परंतु मतपेटीतून 100% मराठा बांधव आपल्या बरोबर राहणार आहे. मीडियाने किती बातम्या झाकू द्या, किती पदर पसरू द्या, पण आम्ही झाकले जाणार नाही. आम्ही छत्रपतींचे मावळे आहे, आम्ही यांना दाबणार. मग ते 3 टायर सरकार असो, शिवसेना असो, उद्धव गट असो, एकनाथ शिंदे गट असो, अजित पवार असो, याच्या पुढे कुणाचाच टिकाव लागणार नाही. कारण काल यांचा दसऱ्या मेळाव्याला यांच्या खुर्च्यांवर कुत्रे बसायला नव्हते म्हणून यांनी कुठलंच लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं नाही. आणि आमचं जे काल मेळावा झाला याचं लाईव्ह प्रक्षेपणाच्या पण बऱ्याच चॅनलनी बातम्या दाबलेले, परंतु आम्ही मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जनसमुदायापर्यंत या बातम्या नेलेले हे जगाला माहीत आहे. परंतु आता कुठंतरी त्यांचं तोंड ठेचायचं काम चाललेलं आहे, तडफड चाललेली नाही त्यांची गांडुळासारखी. त्याच्यामुळे हे आता 8-4 दिवस असंच करणार आहे. पण पाटलांनी सांगितलेलं आहे आचारसंहिता लागेपर्यंत आपण शांत बसायचं. आचारसंहिता लागल्यानंतर मराठ्यांची तोफ ही महाराष्ट्रावर डागणार
आणि ह्या वर्षीची जी विधानसभेची निवडणूक होणार ही मागे 50 वर्ष झाली नाही आणि पुढे झाली नाही, असा निकाल 100% लागणार याची खात्री देतो आणि थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी आपले तरुणही सामील झालेले. आमच्या येवल्या नगरीमध्ये संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी हे सर्व इतर जमलेत. त्याबद्दल मी आमच्या संघर्ष योद्ध्याचं येवला नगरीमध्ये प्रथमतः मी मुस्लिम समाजाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आता तुम्ही मागाशी एक प्रश्न विचारला की जातेमध्ये जे भांडणं लावले, आता इथून मागं जे भुजबळ ज्यांच्या जीवावर उड्या मारत होते, आता हे काय त्यांच्या बरोबर राहिलेले नाही. आता सर्व समाज मुस्लिम, मराठा, 18 पगड जाती सर्व एकत्रित झाल्या आणि हा येवल्यामधून मनोजदादा जरांगे पाटलांना 100% मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे असं मी तुम्हाला सांगतो. नक्कीच या ठिकाणी मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे, परंतु हे गावागावात जे आहे एकदम गुलाबीनं नांदत आहे, परंतु वरच्या लेवलला किंवा तालुका लेवलला जी वातावरण निर्मिती केली जाते याला कोण जबाबदार आहे? याला हेच जबाबदार आहे, सरकार जबाबदार. यांनीच कोणीतरी बसवायचं, यांनीच मीडिया समोर कोणाला तरी एखादं वक्तव्य करायला लावायचं, उपोषण करायचे आणि मराठा मुस्लिम एकत्र आले आता जरांगे पाटलांमुळे त्यांच्यात कुठेतरी ते निर्माण करायचा म्हणून हे जाती राजकारण्यांनी लावलं. पण याला कोणी भूलतापाली बळी जाणार नाही. हे सर्व समाज, हे सर्व जरांगे पाटलांबरोबर आहे असं मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो. या ठिकाणी जो तुम्हाला आशावाद केलं जातं की 3 टर्म पासून भुजबळ साहेब सत्तेत आहे, परंतु आपल्याला पाण्याचा प्रश्न तुमचा सुटला का आता? आता पाण्याचा प्रश्न जर हसायची गोष्ट आली तर जर पाणी तिकून आणलं तर आम्हाला काही शंका त्यांनी काय कोणाची एरी मोटरी उपसून त्या पाणी टाकलं डोंगरगावला आणलं अशी परिस्थिती. हे मुंबईपर्यंत जाऊ सर इकडून पाणीच गायब झालं ना. मग कशावरून पाणी? तिसरी ट्रम आहे. जर हे एवढे विकासांचे बोर्ड लावता येवल्यामध्ये का आम्ही एवढा विकास केवढा विकास, मग येईन तुम्ही जर खरोखर विकास केला तर जनतेला दाखवायची गरजच नाही. तुम्ही बोर्डाच्या माध्यमातून जेवढं तुम्ही बोर्डाला जेवढा खर्च करताय तेवढं जनतेमध्ये अजून खर्च करा. जनतेला खर्च केला पाहिजे, जनतेला खर्च केला पाहिजे. जनता कुठं म्हणते यांच्या का भाजीपाला मागू राहिली? जनतेमध्ये विकास कामं करा. फक्त कुठेतरी जाहिराती करायच्या, लोकांची दिशाभूल करायची. आता आम्ही मागाशी गेलो होतो शिवसृष्टीला, छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी येवल्यामध्ये बांधली. तिथं आम्ही गेलो, तिथं त्यांचे सिक्युरिटी गार्ड होते 2 जण. त्यांना विचारलं मनोजदादा जरांगे पाटील येणार इथं पुष्प अर्पण करायला, तर त्यांनी सांगितलं कार्यालयात जाऊन विचारा म्हणे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घाला जर भुजबळला विचारची गरज पडत असेल, येवल्याची सृष्टी दुर्दैव किती मोठी गोष्ट ही. येवल्याची शिवसृष्टी त्यांनी बांधली म्हणजे त्यांची झाली का? येवल्याची शिवसृष्टी त्यांनी बांधली म्हणजे शासनाचा पैसा आहे, शासनाचा पैसा म्हणजे हा जनतेचा पैसा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज का त्यांचे एकट्याचे नाही, संपूर्ण जगाचे महाराज देते. आणि जर त्यांना हार घालण्यासाठी जर छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालणे जर त्यांचे कार्यकर्ते मला जर कार्यालय तुम्ही विचारा, त्याच्यापेक्षा दुर्दैव आवश्यक काहीच नाही आमच्या येवल्यामध्ये. नक्कीच या ठिकाणी तरुणांच्या भावना व्यक्त होताना एक तळमळ या ठिकाणी दिसते. अजूनही